तरुण कार्यकर्त्यांचे मोठे संघटन असलेले खेड तालुक्यातील युवा कार्यकर्ते डॉक्टर शैलेश मोहिते पाटील मागील काही वर्ष तत्कालीन नेत्यांशी झालेल्या टोकाच्या मतभेदांमुळे खेडच्या राजकारणातून अलिप्त झाले होते. मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजू लागल्यानंतर ते पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शेलपिंपळगाव मरकळ जिल्हा परिषद गटातून ते निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. या भागातील रस्त्यांच्या विषयांवर त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतल्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झालाय. याबाबत डॉक्टर शैलेश मोहिते यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी काय सांगितलंय हे जाणून घेऊया. सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे साहेब आहेत दाने साहेब, तर त्यांना मी फोन केला. ऍक्च्युली काय झालं, मी 2-3 वेळा आळंदी मरकळ रोडनी गेलो, नंतर कनेरसर रोडनी गेलो आणि बरेचसे जे मधले आजचे रस्ते आहेत त्या रस्त्यांनी गेलो तर सगळीकडे खड्डे पडलेले आहेत. म्हणजे खड्ड्यात रस्ते एका रस्त्यात खड्डे तेही कळत नाही. एवढ्या वेळा 2 व्हीलरवाले रस्ता चुकवायच्या प्रयत्नामध्ये घसरून पडतात, 4 व्हीलरचे सस्पेन्शन जातात, एवढे मोठाले खड्डे आहेत. त्यांना मी प्रश्न विचारला की साहेब तुम्ही हे रस्त्याचे खड्डे कधी मिटवणार आहे, कधी बुजवणार आहे, म्हणून त्यांना मी फोन केला दाने साहेबांना. तर त्यांनी मला आश्वासन असं दिलंय की बाबा दिवाळी झाल्यानंतर त्या पद्धतीने आम्ही टेंडर ऑलरेडी केलेलं आहे खड्डे बुजवायचं. तर मी त्यांना हेही सांगितलं, म्हटलं साहेब आळंदी मरकळ रोडला आणि कनेरसर रोडला दोन्हीकडे MIDC असल्यामुळं त्या ठिकाणी मोठे मोठे ट्रकची हेवी वाहतूक आहे. तुम्ही फक्त जर त्या रस्त्याला मुरुम टाकून खड्डे बुजवले तर ते खड्डे बुजून कुठल्याही प्रकारचा उपयोग होणार नाहीये. तर ते म्हटले नाही आपण डांबरीकरण करणार आहे प्रत्येक ठिकाणी. तर मी त्यांना सांगितलं साहेब म्हटलं लवकरात लवकर ते करा, म्हटलं लोकांची गैरसोय होती त्याच्यामुळं, आणि कारण नसताना लोकांना म्हटलं अँब्युलन्स घेऊन जायला सुद्धा वेळ लागतोय. तर त्यांनी मला आश्वासन दिलंय की दिवाळी झाल्यानंतर तुम्हाला एक 8 ते 10 दिवसामध्ये ते रस्ते सगळे पूर्ण खड्डेमुक्त झाले दिसतील म्हणून. चालेल सर, तेवढं प्लीज जरा माझी काइंडली रिक्वेस्ट आहे एक कार्यकर्ता म्हणून की तेवढं प्लीज करून घेतलं तर बरं होईल.